तुमच्या मसल्सला डोळे आहेत का? तुम्ही त्यांना ग्रो करण्यासाठी काय खाताय हे त्यांना दिसतंय का? भाई माझ्या मसल्सला तर डोळे नाहीयेत. आता त्यांना काय माहित की मी माझा प्रोटीन इंटेक चिकन अंड्यांमधून पूर्ण करतोय की पनीर टोफू मधून पूर्ण करतोय. आणि खरं सांगायचं झालं तर त्यांना यानेही फरक नाही पडत की मी माझा प्रोटीन इंटेक वे आयसोलेटने पूर्ण करतोय की हायड्रोलाइजने पूर्ण करतोय की दुधी भोपळ्याने पूर्ण करतोय. मसल्सला फक्त एकाच गोष्टीशी मतलब असतो, तेच म्हणजे प्रोटीन. जर तुम्ही तुमचं प्रोटीन इंटेक होल फूड मधून कम्प्लीट करत असाल तर अतिउत्तम. पण जर प्रोटीन इंटेक कम्प्लीट करण्यासाठी सप्लिमेंटची गरज पडत असेल तर वे घेणं कंपल्सरी नाहीये. आणि सध्या वे प्रोटीनचे मार्केटमध्ये जे प्राइसेस वाढत चाललेत ना, तेच बघून मी स्वतः एक अफोर्डेबल ऑप्शन चूज केलाय. मी स्वतः न्यूट्राबेचा पी प्रोटीन भरपूर दिवसांपासून यूज करत आलोय. मला ह्याचे रिझल्ट खूप चांगले वाटले. म्हणून माझा एकच सल्ला आहे, गर्दीचा भाग बनू नका. लोकांनी एखादी गोष्ट वापरली म्हणजे तुम्हीही तीच वापरली पाहिजे असं नाही. थोडासा विचार करा, तुमची रिक्वायरमेंट आणि बजेट समजा आणि तुमच्यासाठी जी योग्य वस्तू असेल तीच चूज करा. आणि हे सगळं लक्षात आलं असेल तर न्यूट्रावे पी प्रोटीनची लिंक माझ्या बायोमध्ये आहे. आणि ॲडिशनल डिस्काउंटसाठी माझा कोड यूज करायला विसरू नका, RUSH10. बाकी काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.